आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील उंच पर्वतरांगेतील डोंगरावर आणि निसर्गरम्य परिसरात शृंगेरी देवीचं मंदिर आहे. या मंदिरातील गाभाऱ्यात दोन देवींचं वास्तव्य, एक जगदंबा मातेची तर दुसरी मूर्ती जी आहे ती शृंगेरी देवीची. नवसाला पावणारी शृंगेरी मातेची ओळख असल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त 15 दिवसात देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आष्टीचे आमदार सुरेश धस या यात्रेच्या सुरुवातीला कुस्त्यांच्या हंगामाची सुरुवात करतात. विशेष करून सुरेश धस या 15 दिवसात येणाऱ्या भाविक भक्तांची देखील काळजी घेताना पाहायला मिळतात. यामध्ये सध्या शृंगेरी देवी यात्रा 15 दिवस सुरू असल्याने शृंगेरी देवी ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग व महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू केली आहे. काय म्हणतात ट्रस्टी पाहूया. नमस्कार, मी रोहिदास लक्ष्मण पवार, ब्रह्मगावचे सरपंच. ही यात्रेची सुरुवात होतील उद्याच्याला म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी. ही यात्रा 15 दिवस चालती, म्हणजे 18 तारखेपर्यंत यात्रा आहे, जानेवारी 18 तारखेपर्यंतची. एक शृंगेरी देवीची मूर्ती आणि एक तुळजापूर आहे, तुळजापूरच्या देवीची मूर्ती. महाराष्ट्रातील सगळं लाखो पब्लिक दर्शनासाठी येतात. आगामीची सुरुवात 4 जानेवारीला होती आणि भव्य असा महाराष्ट्रातील भरपूर पैलवान येतात आणि सुरेश अण्णा धस यांच्या हाताने उद्घाटन होत असतं. मराठवाड्याचं भूषण आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कामं चालू आहेत. साधारणतः 15-20 लाख लोक येतात.